माझ्या बापाला तिथे त्या वातावरणात वाढत असताना माझी पहिली महत्वाकांक्षा काय होती माहितीये का? माझी पहिली महत्वाकांक्षा होती गुंड होण्याची. कारण ज्या बकाल वस्तीमध्ये मी राहत होतो तिथे जे सामाजिक आर्थिक सांस्कृतिक वातावरण जे होतं ते अशा प्रकारचं होतं की जिथे गुंडगिरी हा ऑब्व्हियस चॉईस होता. भाईगिरी ज्याला म्हणतात आता मुंबईमध्ये, ते करण्याचा. आणि मी मारामाऱ्या चांगल्या प्रकारे करत असते. त्याचा मला नंतर विद्यापीठात गेल्यानंतर उपयोग झाला, पण तो भाग वेगळा आहे. त्याही परिस्थितीमध्ये खूप शिकता येण्यासारखं असतं, कारण प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःच्या पायावर खंबीरपणे कसं उभं राहायचं याचं शिक्षण त्या परिस्थितीमध्ये मला मिळालं. तर तिथे पहिली अँबिशन माझी गुंड होण्याची, दादा म्हणायचे, तर मला दादा व्हायची अँबिशन होती. त्यानंतर जरा मोठं झाल्यानंतर असं वाटायला लागलं की काय खरं नाही. हिंदी पिक्चर मध्ये ज्याला म्हणतात ना इज्जत से रहना, तसं काहीतरी इज्जत से रहना असं आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे माझी दुसरी अँबिशन जी होती दुसरी अँबिशन माझी जी होती ती होती पिऊन होण्याची. याचं कोणालाही खरं वाटत नाही आणि मला स्वतःलाही आश्चर्य वाटतं. पण आपण कृपा करून लक्षात घ्या की ज्या आर्थिक सामाजिक सांस्कृतिक अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये मी वाढत होतो तिथे भविष्याबद्दल इतका अंधार दिसत होता की असं वाटायचं की आपल्याला कमी पैसे मिळाले तरी चालतील, पण नोकरी कशी पाहिजे, पक्की नोकरी पाहिजे, जिथून आपल्याला कोणी काढणार नाही अशी नोकरी पाहिजे. आणि तशी नोकरी कोणाची असते किंवा कशी कोणाची होती हे तुम्हाला माहिती आहे, क्लास 4 एम्प्लॉईची. त्यामुळे माझी दुसरी अँबिशन ती होती. त्यानंतर असं वाटायला लागलं की अरे आपण याच्यापेक्षा काहीतरी चांगलं करू शकतो. तर तिथे तो आमचा बाप मधला एक प्रसंग मला अगदी मुद्दाम सांगायचा वाटतो. माझ्या बापाने मला अगदी लहान असताना, म्हणजे कोणालाही खरं वाटत नाही, मी शाळेमध्ये असताना कधीही तोंड उघडून घडाघडा बोलत नसे, कधीच नाही. त्याचं कारण असं होतं की मला फक्त मातृभाषा बोलता यायची. ती मातृभाषा म्हणजे आमची नाशिक भागातली मराठी, ती बोली भाषा. त्यामुळे मी तोंड उघडलं की सगळे हसायला लागायचे. कारण ती आपल्याकडे शुद्ध आणि अशुद्ध, प्रमाण आणि अप्रमाण अशा भाषेला हे जातीचं परिमाण आपल्याकडे असतं. त्यामुळे तुम्हाला शुद्ध भाषा म्हणजे काय, एका विशिष्ट जातीच्या विशिष्ट ठिकाणच्या लोकांनी बोललेली भाषा ही शुद्ध, म्हणून त्याच्यावर शिक्का मारला. ती ज्यांना बोलता येत नाही त्यावेळी मला असं वाटायचं की आपल्यामध्ये काहीतरी वैगुण्य असलं पाहिजे, आपल्याला ते बोलता येत नाही. नंतर लक्षात आलं की इट्स ओनली अ मॅटर ऑफ कन्व्हिनियन्स, आणि मी त्याच्यावरती प्रभुत्व मिळवलं नंतर. पण त्यावेळी असं वाटायचं, त्यामुळे मी कधी तोंड उघडून बोलत नसे. माझी बायको मला नंतर म्हणाली की त्यानंतर तुम्ही जे तोंड उघडलेलं आहे ना ते बंदच अजून केलेलं नाही. इतक्या ठिकाणी मी बोलत असतो, इतक्या ठिकाणी भाषण करत असतो. तर माझी दुसरी अँबिशन जी होती, तर त्यावेळेचा एक प्रसंग जो आहे, जो आमचा बापचा अनेक वेळा सांगितलेला प्रसंग आहे, तो नाशिकच्या बोलीमध्येच मुद्दाम सांगितला पाहिजे. तर तिथे लहानपणी तिथे असताना आमच्या घरी जे लोक यायचे, तर तुम्ही कल्पना करू शकता कशा प्रकारचे लोक आमच्या घरी येत असतील. बाकीचे कामगार यायचे किंवा तिकडचे आमच्या गावाकडचे लोक यायचे, आणि ते सगळे यायचे. तर त्या सगळ्यांना माहिती होतं की आता शाळेमध्ये पहिला नंबर वगैरे येतो, त्यामुळे त्यांचा एक प्रश्न ठरलेला असायचा, तू मोठेपणी कोण होणार, असं आमच्या नाशिकच्या बोलीमध्ये ते बोलायचे. तू मोठेपणी कोण होणार. तर त्या वयातली मुलं जशी गुळमुळीत उत्तर देतात तसं गुळमुळीत उत्तर मी देत असे. एक दिवशी माझ्या मोठ्या भावानं, फमूंना चांगले माहिती येते कारण ते परभणीला कलेक्टर होते आणि फमू त्यावेळीपासून त्यांच्या संपर्कामध्ये होते. आता हयात नाही ते. JD जाधव माझा सगळ्यात मोठा भाऊ, तो आमच्या टीमचा कॅप्टन, तो पहिला आणि मी शेवटचा. तिथे माझा पहिला नंबर गेला, तो पहिला, मी 6वा शेवटचा. त्याने मला विचारलं काय रे कोण होणार आहे तू. मला असं वाटलं की आपला भाऊ विचारतो आहे त्यामुळे त्याला खरं सांगितलं पाहिजे, म्हणून मी त्याला म्हणालो की मी मोठा झाल्यानंतर लेखक होणार आहे. कवी नाही म्हणालो, मी लेखक होणार आहे. मी लेखक होणार आहे असं बोलल्याबरोबर त्याचा चेहरा कडू झाला. अरे 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 याला उपाशी मरायला लागणार. आज तो हयात असं त्याला कळलं असतं मला किती रॉयल्टी मिळालेली आहे ते, पण त्यावेळी त्याला कल्पना नव्हती. त्यामुळे लेखन करणं म्हणजे भिकेचे डोहाळे याला लागलेले आहेत असं त्याने काहीतरी पुटपुटला तो आणि तो गेला निघून. माझ्या बापानं ते ऐकलं. माझ्या बापानं मला बोलवलं. माझा बाप फार कमी बोलायचा, तो हातानं जास्त बोलायचा माझा बाप. त्यानं बोलवलं, काय रे कोण होणार आहे तू. तर मी भावाची प्रतिक्रिया पाहून गडबडलो होतो, त्यामुळे मला असं वाटलं की मी पुन्हा काहीतरी गुळमुळी उत्तर दिलं. त्यावेळी माझ्या बापानं मला जे सांगितलं ना ते मला इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सांगायचं, किंवा प्रत्येकाला सांगायचं. म्हणून मी आमचा बाप आणि आम्ही लिहिलं. त्या एका प्रसंगामुळे माझा बाप मला म्हणाला, त्याच्या रांगड्या शैलीमध्ये माझा बाप मला म्हणाला की पाय हे लोक तुला लय सांगतील, तू डॉक्टर वय, तू इंजिनियर वय, तू बालिस्टर वय, तू काय कोणाचं ऐकू नको, आणि मी बी तुला सांगणार नाही की तू अमुकच वय का दमुकच वय, पण मग म्हणणं एकच आहे बरं का, तू जे काय करशील ना त्याच्यामध्ये टापला जायला पाहिजे. तुला चोर व्हायचं ना कोई बात नाही, पण मग असा चोर झाला पाहिजे का समधी दुनिया बोलली पाहिजे इसको बोलताय चोर.
इथे मुद्दा चोर होण्याचा नाही, कृपा करून लक्षात घ्या. नाही तर तुम्ही म्हणाल की माझी कुलगुरू आले आणि त्यांनी सांगितलं चोर व्हा असा विद्यार्थ्यांना सल्ला दिला. तसं नाहीये. इथे मुद्दा असा आहे की तुम्ही काय करता यापेक्षा ते कसं करता आणि तुम्ही निवडलेल्या क्षेत्रामध्ये किती उंची गाठू शकता तेच अंतिमता महत्वाचं असतं. सर्च फॉर एक्सलन्स म्हणजे आणखी काय आहे, नेमकं हेच आहे. माझ्या बापानं त्याच्या रांगड्या शैलीमध्ये मला सांगितलं, त्यावेळी ते पूर्ण कळलं नाही, पण ते हळूहळू मनात झिरपत गेलं. मी त्यानंतर अमेरिकेला गेलो. अमेरिकेला अनेक वर्षानंतर मी अमेरिकेला गेलो आणि अमेरिकेत फार विद्वान प्राध्यापकांकडून शिकण्याची संधी मला मिळाली 80च्या दशकामध्ये. आणि मी अमेरिकेतून परत आल्यानंतर मला त्यावेळी जाणीव झाली की जगातल्या कुठलाही विद्वान प्राध्यापक देऊ शकेल यापेक्षा जास्त महत्वाची शिकवण माझ्या अशिक्षित बापानं मला दिली. तर तुम्ही जे बोललात ना ते फार माझ्या मनाला भावलं. आपण सर्वजण आपल्या बापाच्या, आपल्या पूर्वसुरींच्या खांद्यावर उभे असतो म्हणून तर आपल्याला पुढचं जग दिसत असतं. तुमच्या कवितेत तुम्ही तो विचार मांडलेला आहे आणि तो अतिशय महत्वाचा विचार आहे. अँड बीइंग ग्रेटफुल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी विच इज लॅकिंग नाव. तुम्ही जी वेदना व्यक्त केली तर त्या प्रसंगाने माझ्या सगळ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आता त्यानंतर खूप काही घडलेलं आहे. त्यानंतरच्या काळामध्ये आता मला सगळीकडे विचारतात तुमच्या यशाचं रहस्य काय. आपल्या लोकांना ही फार सवय असते, रहस्य काय, त्याचं काय फॉर्म्युला काय. तर रहस्य वगैरे काही नसतं, त्याचा फॉर्म्युला वगैरे पण काही नसतो. मात्र मला विद्यार्थी मित्रांना सांगायचं की त्याचे काही ठोकताळे असतात. म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याला डूज अँड डोंट्स म्हणतात. काही गोष्टी ज्या आवर्जून कराव्यात आणि काही गोष्टी ज्या कटाक्षाने टाळाव्यात, त्याला डूज अँड डोंट्स. माझ्या स्वतःचे 10 मंत्र आहेत, 10 सूत्र आहेत. ती सूत्र मला आज विद्यार्थ्यांना इथे सांगायची आहेत. पहिलं सूत्र जे आहे ते असं आहे की तुमच्याकडे आयुष्यामध्ये मोठं ध्येय असलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. ध्येय असलं पाहिजे आणि ते मोठंच असलं पाहिजे. काही वर्षांपूर्वी मला आठवतं मी कुलगुरू होण्याच्या खूप आधी ठाण्याला विद्यार्थ्यांशी बोलत होतो. मी त्यांना विचारलं तुझं ध्येय काय, तुझं ध्येय काय. एका मुलाने मला सांगितलं होतं की ठाणे लोकलमध्ये खिडकीची जागा पकडणं हे माझं ध्येय आहे. ध्येय हे इतकं लहान असून चालत नाही, ध्येय हे मोठंच असलं पाहिजे. आणि तिथे तुम्ही आमचा बाप आणि आम्हीचे शेवटचे 3 अनुच्छेद जे पॅरेग्राफ जे आहेत ते पहा. त्याच्यामध्ये माझी जीवनधारणा मी व्यक्त केलेली आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठला ना कुठला राजहंस दडलेला असतो, ज्याला टोटली टाकाऊ म्हणता येईल, टोटली युजलेस म्हणता येईल असा माणूसच जो कोणी जगनियंता असेल त्यांनी निर्माण केलेला नाही. कुठला तरी राजहंस प्रत्येकामध्ये दडलेला आहे. मग तो एखाद्या विषयाचा असेल, एखाद्या कलेचा असेल, एखाद्या क्रीडेचा असेल, कुठला ना कुठला राजहंस तुमच्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. त्यामुळे शिक्षणाचं काम, आईवडिलांचं काम आणि शिक्षकाचं काम हे तुमच्यामध्ये असलेल्या राजहंसाची, त्याचा शोध घेण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला चालना देणं हे खरं शिक्षणाचा उद्देश आहे आणि असला पाहिजे अशी माझी भावना. मी नेहमी उदाहरण देतो आपल्या सचिन तेंडुलकरचं. तुम्हाला माहिती आहे ना, शाळेमध्ये असताना सचिन तेंडुलकर हा अत्यंत ऍव्हरेज म्हणता येईल विद्यार्थी होता, ढगातला विद्यार्थी होता. त्याला दरवर्षी पुढच्या वर्गात ढकलावं लागत होतं, पण त्याने किती असामान्य कामगिरी केली आपण पाहतो आहोत. त्याचं कारण त्याच्यामध्ये असलेला राजहंस आहे तो क्रीडेचा होता आणि त्याला त्यांनी तपश्चर्येची जोड दिली म्हणून त्याने एवढी असामान्य कामगिरी केली. त्यामुळे प्रत्येकाकडे मोठं ध्येय असलं पाहिजे, ते मोठंच असलं पाहिजे. आणि ते ध्येय जे आहे ते तुमच्यामध्ये जो राजहंस दडलेला आहे त्याच्याशी सुसंगत अशा प्रकारचं ध्येय पाहिजे. हे पहिलं सूत्र. दुसरं सूत्र जे आहे ते असं आहे की तुम्ही जे ध्येय ठरवलं असेल त्या ध्येयाच्या परिपूर्तीसाठी तुमच्याकडे दुर्दम्य अशी इच्छाशक्ती पाहिजे. ध्येय ही काय गाजराची पुंगी नाहीये, वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली असा दृष्टिकोन जर तुम्ही ध्येयाबद्दल ठेवलात तुम्ही ध्येयाच्या जवळपास सुद्धा जाऊ शकणार नाही. त्यामुळे तुमचं ध्येय मोठं असलं पाहिजे आणि ते ध्येय गाठण्यासाठी तुमच्यामध्ये दुर्दम्य अशी इच्छाशक्ती पाहिजे. जी गोष्ट तुम्हाला साध्य व्हावी असं वाटते ना त्या गोष्टीसाठी जीव तोडून
जीव ओतून जीव तोडून त्याच्या मागे लागणं, किंबहुना मी तर म्हणेन वेड्यासारखं त्या गोष्टीच्या मागे लागणं, याच्या इतकी दुसरी शहाणपणाची गोष्ट नाही. त्यामुळे दुर्दम्य इच्छाशक्ती हे दुसरं सूत्र आहे. तिसरं सूत्र जे आहे ते कठोर परिश्रमांचं सूत्र आहे. कठोर परिश्रमांना पर्याय पूर्वी नव्हता, आता नाही आणि यानंतर असण्याची अजिबात शक्यता नाही. स्पर्धात्मक गुणवत्ता हा युगत धर्म आज झालेला आहे आणि यानंतर होणार आहे. त्यामुळे तुम्हाला हार्ड वर्क इज ऍब्सोल्युटली इसेन्शियल. त्यामुळे कठोर परिश्रमांना पर्याय नाही. तिथे मी नेहमी ज्यांनी इलेक्ट्रिकच्या बल्बचा शोध लावला ते फार थोर संशोधक थॉमस अल्वा एडिसन यांचा नेहमी दाखला देतो. ते असं म्हणत असत दॅट even for a genius it is 1% inspiration but 99% is perspiration. म्हणजे अत्यंत प्रतिभाशाली व्यक्तीच्या आयुष्यामध्ये प्रतिभेचा जो वाटा असतो तो फक्त 1% असतो. उरलेला 99% भाग हा त्यानं किंवा तिनं गाळलेल्या घामाचा असतो. याचा आपल्याला कदापि विसर पडता कामा नये. त्यामुळे तिसरं सूत्र आहे ते हार्ड वर्किंगचं, कठोर परिश्रमाचं आहे. चौथं सूत्र जे आहे ते टाइम मॅनेजमेंटचं आहे. मी अनेक वर्ष अमेरिकेत राहून ज्यावेळी परत आलो त्यावेळी आमच्या घरातले सगळे, त्यावेळी मी गेलो त्यावेळी लहान असलेली मुलं मोठी झालेली होती आणि तरुण होते सगळे. माझे पुतण्या सगळेच मोठे झालेले होते आणि त्यांची आपापसात जे बोलणं चालू होतं त्याच्यामध्ये मी एक शब्द ऐकला आणि मला कळेच ना तो शब्द काय. तो शब्द होता टीपी. तर माझ्या पुतण्याला मी विचारले टीपी काय रे? तुम्हाला टीपी म्हणजे टाइम पास. मी तुम्हाला सांगतो जगाच्या कुठल्याही भाषेमध्ये यापेक्षा वाईट शब्द नाही. जगातला सर्वात वाईट शब्द काय असेल तर तो म्हणजे टाइम पास. टाइम इज नॉट मेंट फॉर पासिंग अँड दोज हू थिंक, ज्यांना असं वाटतं की टाइम हा पास करण्यासाठी असतो, ते आयुष्याच्या परीक्षेत नापास होतील हे सांगायला कुठल्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. त्यामुळे टाइम मॅनेजमेंट इज द फोर्थ प्रिन्सिपल दॅट यू मस्ट कन्सिडर फॉलो. टाइम मॅनेजमेंट करायचं म्हणजे काय करायचं? टाइम मॅनेजमेंटचा अर्थ असा आहे की आपल्याला शाळेमध्ये असताना, महाविद्यालयात असताना वेळापत्रक असतं. आपल्याला माहिती आहे कुठल्या दिवशी कुठला तास असतो, कुठल्या विषयाचा तास असतो. पण ते वेळापत्रक शाळेपुरतच मर्यादित राहिलं पाहिजे असं कोणी सांगितलं? ते आपल्या पूर्ण दिवसाला ते वेळापत्रक लावलं पाहिजे की दिवसाला एवढे तास असतात, एवढा वेळ शाळेसाठी कॉलेजसाठी असतो, एवढा वेळ अभ्यासासाठी असतो, एवढा घरकामासाठी असतो, एवढा मित्रांना भेटण्यासाठी असतो, एवढा टीव्ही पाहण्यासाठी असतो, एवढा वाचनासाठी असतो. ते तुम्ही तुमच्या अग्रक्रमाप्रमाणे तुमच्या वेळेचं नियोजन करायला शिका. दुसरं कोणीतरी करतंय म्हणून आपण करायचं याला काय अर्थ नाही. तुम्ही तुमच्या वेळेचं नियोजन तुम्ही करून तुमचे जे अग्रक्रम आहेत. आणि माझी इथे पक्की धारणा अशी आहे की फक्त आळशी लोकांना वेळ नसतो. आळशी लोकांनाच वेळ नसतो कारण त्यांना आळस करायचा असतो. इफ समथिंग इज इम्पॉर्टंट इनफ यू विल फाइंड टाइम अँड दॅट्स वाय टाइम मॅनेजमेंट has become a very very important and integral part of your promotion in life. त्यामुळे चौथा जो भाग आहे तो टाइम मॅनेजमेंट. पाचवा जो आहे तो डोंट्स मधला आहे. शॉर्टकट कधीही घ्यायचा नाही. शॉर्टकट हा नेहमीच अंतिमतः अत्यंत लॉंग कट ठरत असतो. त्यामुळे शॉर्टकट कधीही घ्यायचा नाही. तुमच्यापैकी इथे जे ज्येष्ठ आहेत त्यांना आठवत असेल अनेक वर्षापूर्वी मुंबईला एक तोकाडे नावाचे गृहस्थ मोठ्या मोठ्या जाहिराती द्यायचे. अर्ध्या तासात फाडफाड इंग्रजी बोलायला शिकवीन. त्यावेळी मी म्हणत असे, मी शिक्षक नव्हतो पण शिक्षकाचा पिंड होता. मी म्हणायचो हा जर माणूस मला भेटला ना तर त्याच्या कानाखाली मी खाडखाड आवाज काढणार आहे. कारण अर्ध्या तासामध्ये इंग्रजी बोलायला शिकणारा आणि शिकवणारा हे दोघे अजून जन्माला यायचे. तुम्हाला जर वाटतं ना की चांगला इंग्रजी बोलता आला पाहिजे, अरे मग त्यासाठी लागणारे परिश्रम करा ना. ते निश्चितपणे शक्य होणार आहे. प्रत्येकाला शक्य होऊ शकतं पण त्यासाठी परिश्रम करायला पाहिजे. तुम्ही जर शॉर्टकट घेतला आयुष्यात, जर तुम्ही शॉर्टकट घेतला, इंग्लिश बोलण्याबद्दल जर शॉर्टकट घेतला तर तुमचं पितळ 5 मिनिटात उघडं पडल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला वाटतं ना की आपल्याला चांगलं इंग्लिश बोलता आलं पाहिजे, त्यासाठी लागणारे सगळे प्रयास तुम्ही केले पाहिजेत आणि ते सहजपणे साध्य होण्यासारखं असतं. त्यामुळे शॉर्टकट घ्यायचे नाहीत. हे 5वं तत्व आहे. 6वं तत्व जे आहे, 6वं तत्व ते म्हणजे जे म्हणून उत्तम तुम्हाला दिसतं शिकण्यामध्ये
ते तुम्ही तिथे जाऊन मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे अतिशय महत्वाचं आहे. जे उत्तम असेल ते तुम्ही स्वीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही जिथे आहात तिथून पुढे जात असताना कॉम्प्रोमाइज करायचं नाही, क्वालिटी बद्दल कधीच कॉम्प्रोमाइज करायचं नाही. अबाउट द इनपुट दॅट यू आर पुटिंग इन नॉर द आउटकम्स दॅट यू आर प्रोड्युसिंग. नेव्हर कॉम्प्रोमाइज, बिकॉज इफ यू कॉम्प्रोमाइज यू आर गोइंग टू ब्रीड मिडिओक्रिटी. जर तुम्हाला मी केलेल्या कामाबद्दल त्याचा मला अभिमान वाटला, अशी गुणवत्ता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या कामावर तुमचं नाव टाकता कामा नये. त्यामुळे नेव्हर कॉम्प्रोमाइज ऑन द क्वालिटी ऑफ इनपुट नॉर यू शुड कॉम्प्रोमाइज ऑन द क्वालिटी ऑफ आउटकम और आउटपुट दॅट यू आर गोइंग टू गिव्ह. हे 6वं तत्व आहे. 7वं तत्व जे आहे ते जे तत्व आहे ते सामाजिकतेचं तत्व आहे, ज्याचा उल्लेख सरांनी केला. सामाजिक भान असणं. ते जे म्हणाले की आपण आयुष्यामध्ये पुढे जात असताना समाजाकडून खूप काही घेत असतो. कधी ते सहजासहजी जर मिळालं नाही तर ओरबाडून सुद्धा घेत असतो. मात्र आपण पुढे गेल्यानंतर समाजाकडून आपण जे घेतलेलं आहे त्यांचं आपण जे देणं लागतो आहोत त्याची जाणीव ठेवली पाहिजे. आणि आपल्याला जे मिळतंय त्यातला एक छोटा का हिस्सा का होईना पण तो समाजाकडे परत दिला पाहिजे. कारण आपण समाजाकडे एवढं घेत असतो ते समाजाला आपल्याला काही प्रमाणात तरी परत दिलं पाहिजे, ही भावना असणं अत्यंत महत्वाचं आहे. इथे मला मुद्दाम सांगायला वाटतं की मी तरुणांच्या संपर्कामध्ये नेहमी असतोच. मी एक नवीन ट्रेंड जो पाहिलेला आहे अलीकडच्या काळामध्ये, लॉट ऑफ यंग पीपल, इस्पेशली आयटीच्या बाबतीत काम करणारी जी मुलं असतात, इस्पेशली मी म्हणतो, नॉट नेसेसरली एव्हरीबडी, पण त्यांच्यामध्ये अनेक तरुण मला असे भेटतात की ज्यांना गेल्या आठवड्यामध्ये त्यांच्या विषयातलं अमेरिकन जर्नलमध्ये काय आलेलं आहे याची खडानखडा बित्तम बातमी त्यांना असते, परंतु त्यांच्यापैकी अनेकांना आपल्या पायाखाली काय जळतंय हे माहीत नसतं. आपल्या कुटुंबात काय समस्या आहेत याची त्यांना जाणीव नसते. आपण ज्या विभागात राहतो त्याच्या काय समस्या आहेत याची त्यांना जाणीव नसते. अशा मुला मुलींसाठी मी एक वेगळा शब्दप्रयोग केलेला आहे. इंग्लिशमध्ये मी त्यांना हाय IQ मोरॉन्स असं म्हणतो, म्हणजे उच्च बुद्ध्यांक असलेले निर्बुद्ध लोक. जर तुमच्यामध्ये ही सामाजिक जाणीव नसेल, समाजाला काही परत देण्याची भावना नसेल, ती जाणीव नसेल तर तुमच्या विद्वत्तेला काही अर्थ नाही. तुम्ही उत्तम बुद्धिमत्ता असलेले उच्च बुद्ध्यांक असलेले निर्बुद्ध लोक असाल. त्यामुळे प्रत्येक पालकाचं आणि शिक्षकाचं कर्तव्य आहे की तुम्ही ज्या मुलांना घडवतात त्यांच्यामध्ये ही जाणीव निर्माण करणं हे अतिशय महत्वाचं आहे. हा 7वा मुद्दा. 8वा मुद्दा माझा जो आहे तो म्हणजे तारतम्य शिकलं पाहिजे आयुष्यामध्ये, आणि हा सगळ्यांनाच लागू होणार आहे. तारतम्य म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? तारतम्य हा शब्द जो आहे त्याला इंग्लिशमध्ये शब्द नाहीये, प्रतिशब्द नाहीये, नाही तर मला तरी माहिती नाही एक शब्द. म्हणजे इट कॅन बी डिस्क्राइब मेनी वेज. तारतम्य म्हणजे काय तर मोठी गोष्ट कोणती आणि छोटी गोष्ट कोणती हे कळण्याची जी कुवत आहे. म्हणजे लहान किंवा क्षुल्लक बाब काय आहे आणि मोठी बाब काय, म्हणजे नोटा आणि कॉइन्स याच्यातला फरक कळला पाहिजे प्रत्येक बाबतीमध्ये. हे तारतम्य ते फार महत्वाचं असतं. ते तुम्हाला पुस्तकात वाचून मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला सर जसं म्हणाले तशी माणसं वाचावी लागतात. तारतम्यासाठी माणसं वाचावी लागतात. हे तारतम्य म्हणजे काय त्याचं उदाहरण देताना सांगतो. तुमच्यापैकी अनेकांना तो विनोद माहिती असेल की गुरांच्या बाजारामध्ये कोणीतरी गेलेलं असतं आणि ते त्यांना गाय विकत घ्यायची असते. त्या गायीची किंमत, बहुतेक गायींची किंमत जेवढी असते त्याच्या चौपट किंमत एका गायीची असते. तर तो विचारतो तो माणूस की हो या गायीची किंमत एवढी काय, इथं फार अशी हडकुळी गाय दिसते. तर म्हणून नाही, ती हडकुळी तर आहेच पण ती मारकुटी पण आहे. अरे मारकुटी पण आहे हो, ती पण दूधही ती देत ना. अहो भाकड गाय आहे आणि हडकुळी आहे, मारकुटी आहे आणि इतर गायींच्या चौपट किंमतीची, हे असं कसं काय? म्हणजे काय त्या गायीचं चारित्र्य फार चांगलं आहे. ते इथे आपल्याला कळलं पाहिजे की कुठली गोष्ट महत्वाची आणि कुठली महत्वाची नाही ते कळण्याचं तारतम्य हे तुमच्यामध्ये तुम्ही डेव्हलप केलं पाहिजे. आणि ते डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला माणसं वाचायला शिकले पाहिजे. हा 8वा मुद्दा होता. 9वा मुद्दा जो आहे तो सर्वात महत्वाचा आहे. तो मुद्दा म्हणजे मानसिकतेचा मुद्दा आहे. यशाला एक विशिष्ट मानसिकता लागते. जर तुम्ही ये ऐसे ही चलता है किंवा असंच होणार आहे असं तुमचं जर रडगाणं जर असेल तर तुम्हाला कधीही यश मिळणार नाही. हे सगळी तत्व पाळली तरी सुद्धा तुम्हाला यश मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला यशाची ती मानसिकता असली पाहिजे की यश मिळवण्यासाठी जी एक सकारात्मक वृत्ती लागते ती वृत्ती लागली पाहिजे. हे बोलणं सोपं आहे, ते करणं कठीण आहे.
काय नेमकं करावं लागतं? माझी अशी सूचना आहे की आपण सगळ्यांनी, आणि हे युवकांना जसं लागू होतं तसं मोठ्यांनाही लागू होतं बऱ्याच प्रमाणात, मला असं वाटतं की प्रत्येकानं आपल्या मनामध्ये जी अनेक जळमटं तयार झालेली असतात ती वेळोवेळी झाडून पुसून स्वच्छ केली पाहिजे, त्याची पुनर्बांधणी केली पाहिजे. म्हणजे शाळेमध्ये असताना, लहानपणी घरात वावरताना, बाहेर वावरताना आपण अनेक गोष्टी आपल्या मनावरती काय म्हणता येईल त्या अशा ठसत जात असतात. संस्कार आपण त्यांना म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार होत असतात. यातले काही संस्कार हे कालातीत असतात, वादच नाही त्यामध्ये, परंतु सगळे संस्कार कालातीत असतात असं नाही. त्यामुळे वेळोवेळी आपल्या मनावर जे संस्कार झालेत, आपण दिवाळीमध्ये कसं सगळं घर झाडून पुसून लख्ख करतो, तसं आपलं मन आपण दर वर्षाला किंवा नियमितपणे त्याचा झाडाझडती घेऊन ही जी जळमटं झालेली असतील त्यातली जी त्याज्य आहेत ते आपण गाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याची मी उदाहरणं तुम्हाला मुद्दाम देतो, काही कवितांची उदाहरणं मला द्यावी लागतील, कारण तुम्ही दोघांनी इतक्या छान कविता म्हटलेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे ना, आपलं साधी लहान मुलांचं गाणं तुम्ही घ्या, ते लहान माझी बाहुली, हे ते लहान माझी बाहुली मोठी तिची सावली, मुलींना खूप आवडणारी कविता आहे. त्या पहिल्या कडव्यामध्ये खूप छान छान आहे की तिचे गोबरे गाल आहेत, गारे डोळे आहेत वगैरे वगैरे. नंतर पुढचं कडवं तुम्ही आठवून बघा. पुढचं कडवं काय की तिने पोळ्या केल्या त्या कच्च्या झाल्या, तिने भात केला तो करपून गेला, मग ती आडाचं पाणी काढायला गेली तर धपकन त्यात पडली आणि तिचे 2 दात पडले. असंच काहीतरी त्या कवितेमध्ये. कोणी सांगितलं होतं उठाठेव करायला? गप्प का नाही बसत? ही निष्क्रियतेची शिकवण आपण देत असतो. ये रे पावसा तुला देतो पैसा, मग त्या पावसाला पैसा दाखवून बोलवायचं आणि तो पाऊस आला की त्याला खोटा पैसा द्यायचा. या वृत्तीतून कारकून तयार होऊ शकतात, या वृत्तीतून उद्योजक तयार होऊ शकत नाहीत. आपल्याकडच्या सगळ्या म्हणी तुम्ही परत विचार करून पहा, काही काही अतिशय विचित्र आणि कालबाह्य झालेल्या आहेत. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. काय संबंध आहे साध्या राहणीचा आणि उच्च विचारसरणीचा? साधी राहणी असली म्हणजे विचारसरणी आपोआपच उच्च होते, आणि उच्च विचारसरणी राहण्यासाठी तुमची राहणी साधीच असली पाहिजे असं काही नियम आहे का? या दोन्ही गोष्टी आपापल्या जागी योग्य आहेत. त्यामुळे त्याचा बाऊ करण्याचा, आपण साधेपणाने राहतो याचा फार उगाच अभिमान बाळगायचा असं काही त्यामध्ये नाही. हे आपण सोप्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. आपल्या सगळ्या म्हणी तुम्ही पहा, त्या प्रत्येकामध्ये तुम्हाला सापडेल. एक मला अत्यंत न आवडणारी बकवास म्हण म्हणजे अंथरून पाहून पाय पसरावेत. अत्यंत बकवास म्हण आहे. आजच्या काळामध्ये त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही जर अंथरून पाहून तुमचे पाय पसरणार असाल तर इतर लोक त्यांचे पाय तुमच्या अंथरुणामध्ये पसरल्याशिवाय राहणार नाहीत. आपली वृत्ती जी आहे ती वृत्ती अंथरून मोठं करण्याची वृत्ती असली पाहिजे. दात कोरून पोट भरता येत नाही याची जाणीव आपण ठेवली पाहिजे असं मला वाटतं. अशी अनेक उदाहरणं देता येतील. तुम्ही पहा, भाषेमध्ये हे सगळं रिफ्लेक्ट होत असतं. आपण एखाद्याला नोकरी मिळाली तर त्याने नोकरी धरली असं म्हणतो, पण एखाद्या धंद्यामध्ये गेला तर आपण तो धंद्यामध्ये पडला असं म्हणतो. म्हणजे नोकरी धरली, धंद्यात पडला, म्हणजे हा वृत्तीचा फरक आहे. हा आपोआपच येत नाही, हा वृत्ती त्या भाषेमध्ये सुद्धा परावर्तित. सगळ्यातला कहर म्हणजे गरिबीचं उदात्तीकरण. अत्यंत वाईट गोष्ट आपण केलेली आहे आपल्या शिक्षण पद्धतीने, ते म्हणजे गरिबीचं उदात्तीकरण केलेलं आहे. ते आम्ही रुखी सुखी रोटी खाएंगे, ती एक कविता आहे ना. तो माथाडी कामगार जो असतो तो रस्त्याच्या कडेला ती टोपली डोक्याखाली ठेवून शांतपणे झोपू शकतो, त्याला अगदी मनशांती लाभलेली असते. त्या उलट ते श्रीमंत लोक, महालात राहणारे श्रीमंत लोक हे कसे असतात, त्यांना हार्ट ट्रबल असतो, त्यांना डायबिटीज असतो, कठीण नावाचे रोग झालेले असतात, त्यांना झोप येत नाही, ते येराधरा घालत असतात झोप, आणि त्यांना झोप येत नाही. त्यामुळे आपली 2 घास गरिबीच बरी. गरिबी धट्टीकट्टी असते, श्रीमंती मात्र लुळी पांगळी असते. अत्यंत मूर्ख विचार हा आहे. गरिबी धट्टीकट्टी कधीच नसते. गरिबी मी पाहिलेली आहे, तुमच्यापैकी अनेकांनी पाहिलेली. गरिबी धट्टीकट्टी कधीच नसते. आणि श्रीमंती मी आता पाहतो आहे, श्रीमंती आपोआपच लुळी पांगळी होत नाही. ती तेलगीच्या मार्गाने वगैरे मिळाली असली तर ती लुळी पांगळी असू शकते. तुमच्या बुद्धी चातुर्याने जर तुम्हाला ती मिळाली तर त्यामध्ये वाईट वाटायचं काहीच कारण नाही. त्यामुळे गरिबीचं उदात्तीकरण कधीही करायचं नाही. किंबहुना गरिबीचं उदात्तीकरण ज्यांनी केलेलं आहे ते गरिबांनी ते गरीबच राहावेत म्हणून श्रीमंतांनी पसरवलेली ती अफवा आहे असा समज तुम्ही करून घ्या.
माझं असं मुळीच म्हणणं नाही की मी सांगितलेले 9 सूत्र आहेत ते प्रत्येकाने आचरणात आणले पाहिजेत. माझं एवढंच म्हणणं आहे की त्याच्याबद्दल विचार करा आणि तुमच्या आयुष्याला वळण देण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही तो केला तर मला जेवढं यश मिळालंय त्यापेक्षा खूप अधिक पटीनं यश तुमच्यापैकी अनेकांना ते मिळणार आहे, याच्याबद्दल माझ्या मनात काहीही संदेह नाही. मी शेवटचा एक विनोद सांगून थांबणार आहे. तो विनोद आहे तो तुमच्यातल्या शक्तीबद्दलचा विनोद आहे. तुमच्यापैकी काही लोकांनी कदाचित तो ऐकला असेल. तुम्ही तो 3 बोक्यांचा विनोद ऐकलेला आहे का? तुमच्या किती लोकांनी ऐकलेला 3 बोक्यांच्या कुस्तीचा विनोद? आय एम ग्लॅड कोणी तो ऐकलेला नाहीये. काय औरंगाबादमध्ये काही विनोद वगैरे सांगत नाही? एवढी मोठी विनोद बुद्धी असलेली माणसं इथे आहेत. काय ते जरा मोठ्याने बोललं असतं तर सगळ्यांना कळलं असतं. हा विनोद असा आहे, तो तात्पर्य असलेला विनोद आहे की बोक्यांची ऑलिम्पिक्सची कुस्ती भरलेली असते न्यूयॉर्कमध्ये आणि त्याला 3 फायनलिस्ट गेलेले असतात. एक अर्थात गलेलठ्ठ अमेरिकन बोका असतो, दुसरा तेवढाच दणकट असा तो ब्रिटिश बोका असतो, युरोपियन बोका, आणि तिसरा इंडियन बोका. हा इंडियन बोका मात्र ज्याला मुंबईच्या भाषेमध्ये आम्ही सिंगल फसली म्हणतो, तर एकदम लुकडा मरतुकडा असतो. तो तिथे गेल्यावर लोकांना आश्चर्य वाटतं, हा बोका इथपर्यंत आलाच कसा? तर ते आपल्या त्या ट्रेनर जो असतो त्याला विचारतात, तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय, कमाल आहे, पण तुम्ही एक काम करा, तुम्ही ते 3rd प्राइज घ्या आणि तुम्ही जा, कारण हे चट्टामट्टा करून टाकलेलं होतं आपलं तुमच्या बोक्याचं. तर होऊन जाऊ दे तो म्हणतो की औरंगाबादचा असला पाहिजे. मी प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणचं नाव सांगतो, त्यामुळे काय उरळून द्यायचं काही कारण नाही. लातूरला गेल्यानंतर मी लातूरचं नाव घेणार आहे. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही या बोक्याला तुम्ही लढवू नका. तर नाही, होऊन जाऊ दे. मग ते सेमीफायनल होते. सेमीफायनल मध्ये हा आपला मरतुकडा बोका उभा आहे तिथे स्टेजवरती, रिंग मध्ये उभा आहे. तो असा उभा आहे की कुठल्याही क्षणी तो पडेल असं वाटतं, असा तो मरतुकडा आणि असा गलित गात्र झालेला तो बोका आहे. तिकडनं मग तो इंग्लिश ब्रिटिश बोका एकदम रॉयल पावलं टाकी, दमदार पावलं टाकी देतो की आता याला एक झापड मारीन तर त्याला मी एकदम कुठच्या कुठे पोचवून देईन, औरंगाबादला पोचवून देईन, न्यूयॉर्कहून. अशा प्रकारे अशा आविर्भावात येतो. तो जवळ आल्याबरोबर एकदम थबकतो आणि आपल्या बोक्याकडे जरा नीट निरखून पाहतो आणि गरकन वळतो आणि पळायला सुरुवात करतो. लोकांच्या टाळ्यांचा कडकडाट, कसा चमत्कार झाला. मग त्या ट्रेनरला सांगतात, काय चमत्कारच झाला हो, पण तुम्ही आता ना त्या अमेरिकन बोक्याच्या नादाला लागू नका. आता तुम्ही हे सिल्वर मेडल घ्या आणि रस्ता काटा, पण तुम्ही जर त्या अमेरिकन बोका फारच खतरनाक आहे, तो बीफ खाणारा बोका आहे वगैरे वगैरे त्याला सांगतात, तर तुम्ही त्याच्यापासून तुम्ही आता घ्या आणि चला. तो म्हणतो नाही, होऊन जा दे, फायनल मध्ये आपण उतरवणार. मग ते फायनलची वेळ येते. मग तो अमेरिकन बोका, हा भारतीय बोका तिथे उभा आहे, परत असा शेळपटासारखा उभा आहे. आणि मग तो अमेरिकन बोका ते WWF मध्ये घालतात ना तसे लाल झगा वगैरे घालून आलेला असतो, आणि तो स्टाईल मध्ये तो झगा असा उडवून देतो तिथे आल्यानंतर. आणि तो येतो असा, तो तर असं इतका तो रगेल दोडका असा माजलेला असतो, तो येतो आता याला एक मी चट्टामट्टाच करीन असा येतो, तावानं येतो. तो पण आल्यानंतर एकदम थबकतो, आपल्या बोक्याकडे नीट पाहतो, गरकन वळतो आणि तो मेन डोअरच्या दिशेनं पळायला सुरुवात करतो, त्या रिंगवरून उडी मारून. टाळ्याचा कडकडाट, हा कसा काय चमत्कार झाला. मग आपल्या त्या भारतीय बोक्याला गोल्ड मेडल वगैरे मिळतं. नंतर पत्रकार परिषद होते, तिथे बाईटचे असतातच लोक ना बाईट घेणार की काय तुमचं रहस्य काय आहे. तो म्हणून मी काय सांगणार नाही, ते माझं ट्रेड सिक्रेट आहे. तो इंडियन ट्रेनर म्हणतो, मी काय सांगणार नाही, माझं ट्रेड सिक्रेट आहे. ट्रेड सिक्रेट काय आता तुम्ही सांगा. नाही म्हणजे मी जर सांगितलं ना तर तुम्ही शाल श्रीफल सगळे पैसे सगळे परत घेणार तू. तर ते म्हणतात नाही, ते सगळं ठेवा, कोणी त्याला हात लावत नाही, फक्त सांगा हो काय त्याने नेमकं केलेलं, हा कसला बोका आहे. तर तू म्हणे बघा परत घ्यायचं नाही, परत नाही घेणार, तुम्ही ते निश्चिंत राहा, फक्त आम्हाला सांगा, हा एवढा मरतुकडा बोका, एवढे माजलेले बोके जवळ येतात, नीट पाहतात, गरकन वळतात, पळून जातात, हे कसं काय शक्य झालं. तर म्हणे आपने ठीक से देखा नाहीये, तो बोका थोडाच आहे, तुम्ही जरा नीट निरखून पाहिलं असेल तर तो शेर का बच्चा आहे. माझं सगळ्या युवा पिढीला सांगणं आहे, नेवर फॉरगेट कि हम शेर के बच्चे हैं. धन्यवाद. मोठेपणे आपल्या समोर लहान व्हावं, मोठेपणालाही वाटावं आपलं एवढं महान व्हावं, आपलं एवढं महान व्हावं.